च्या सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात होतीये। या अनुषंगाने मनसेची ही टॅगलाईन आता लक्ष वेधून घेणारी ठरतीये। पुढची बातमी बघूया। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये झालेल्या जोरदार राड्यानंतर आजही वातावरण तापलेलंच असेल। अधिवेशनाची आज सांगता होतीये। तशातच अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकार दिलासा देणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल। तसंच सरकारनं ओला दुष्काळ जाहीर न केल्यास राडा करण्याचा इशारा विरोधकांनी दिलाय। राज्यातल्या रस्त्यांची दुरावस्था, राज्यातील कायदा सुव्यवस्था यासह इतरही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरनं विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात। राज्यभरामध्ये सुमारे 1.5 लाख शासकीय आणि निमशासकीय रिक्त पदं आहेत। त्यापैकी 75,000 पदं वर्षभरामध्ये भरली जातील अशी घोषणा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत केली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आकृतीबंधानुसार 100% शासकीय पदं भरली जाणार आहेत, तर जिल्हा निवड समित्यांमार्फत भरण्यात येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 50% पदं भरली जाणार आहेत। मराठा समाजातील 2000 1200 उमेदवारांना आर्थिक दुर्बल घटकांमधल्या आरक्षित पदांवर नियुक्त्या देण्याचा निर्णय सरकारतर्फे घेतला गेलेला आहे। शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना राज्य सरकारने एक मोठा धक्का दिलाय। महानगरपालिकेतल्या विविध कामांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आलाय। त्यावर चौकशीचा निव्वळ फार्स करता येणार नाही, तर मुंबई महानगरपालिकेचं कॅगचं विशेष ऑडिट करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली आहे। राज्य सरकारची ही घोषणा म्हणजे शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याची चर्चा सुरू आहे। काही तक्रारी यातल्या अशा आहेत की ज्या तक्रारींच्या संदर्भात आपल्याला सीएजीचं स्पेशल ऑडिट करणं गरजेचं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातला आदेश दिलेला आहे की काही विविक्षित तक्रारींमध्ये हा सगळा जनतेचा जो पैसा आहे, हा पैसा अत्यंत वाईट पद्धतीने या ठिकाणी सायफन करण्यात आलेला आहे। त्यामुळे त्या प्रकरणाच्या संदर्भात स्पेशल सीएजी ऑडिट हे देखील या ठिकाणी करण्यात येईल।